नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल तळेकर माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो. जून 2020 साली होणाऱ्या सेट आणि नेट परीक्षेसाठी संशोधन अभियोग्यता या विषयावर म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड या विषयावर मागील प्रश्नांचा आढावा आज आपण या इथे घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जेव्हा आपण परीक्षेचा अभ्यास करत असतो त्यावेळी आपणास ठाऊक पाहिजे की मागे कशा प्रकारे या घटकावर प्रश्न विचारले गेले आहेत, अशा पद्धतीची माहिती आपणास व्हावी हा या व्हिडिओ मागचा उद्देश असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकामध्ये एकूण 6 पॉईंट आहेत. रिसर्च आहे, मेथड ऑफ रिसर्च आहे, स्टेप ऑफ रिसर्च, थिसिस अँड आर्टिकल रायटिंग आहे, ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च आणि रिसर्च एथिक्स. या अशा गोष्टींचा आपणास रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये अभ्यास करावायचा आहे. तर आपण आता पहिला प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे तथ्य. कल्पनेप्रमाणे ज्ञानाला लागू पडत नाही याचं बरोबर उत्तर आहे तथ्य. पुढचा प्रश्न आहे, शास्त्राचे एक प्रमुख ध्येय डॅश डॅश हे आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे भाकीत. शास्त्राचं ध्येय काय आहे की भाकीत करणे, प्रेडिक्शन. ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवतो किंवा नोंदवते तो टप्पा म्हणजे माहितीचे संकलन. माहितीचे संकलन करण्यासाठी मुलाखत, प्रश्नावली, अनुसूची इत्यादी साधनांचा वापर संशोधकाकडून होतो. या साधनाद्वारे माहिती गोळा करताना संशोधकाला निरीक्षणे नोंदवावी लागतात. पुढचं जे आहे 10वा, परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह, व्याख्या आणि सिद्धांत ज्यांचा योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे सिद्धांत होय. याचं बरोबर उत्तर आहे सिद्धांत. पुढचं, संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला म्हणतात. तर याला साहित्य परीक्षण, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे डॅश डॅश लोक सहभागी होतात. तर याचं उत्तर आहे 6 ते 8 लोकच सहभागी होतात. गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या डॅश डॅश या प्रकारासारखी असते. तर याचं उत्तर आहे पर्पोजिव्ह, सहेतुक नमुना निवड. गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या सहेतुक नमुना निवड या प्रकारासारखी असते. आता जेव्हा आपण सॅम्पलिंगच्या मेथड वाचतो त्यावेळी आपण प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रश्न कशाही प्रकारे विचारला तरी आपणास सोडवता येणं सोपं होईल. पुढचा प्रश्न बघू. पर्यायबद्ध प्रश्न हे डॅश डॅश हे आहेत. म्हणजे आता 8वाचं उत्तर आहे, संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. पर्यायबद्ध प्रश्न हे संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. आंतरसांस्कृतिक अभ्यास हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे बी, तौलनिक अभ्यास. याचं बरोबर उत्तर आहे तौलनिक अभ्यास. आता या प्रश्नातील बघा की केस स्टडी, कंपॅरेटिव्ह स्टडी, एक्सपेरिमेंटल स्टडी, क्रॉस सेक्शनल स्टडी ह्या प्रत्येक घटकाचा तुम्ही इथून पुढील परीक्षा देताना अभ्यास करून जाणे गरजेचं आहे, कारण या घटकापैकी कोणत्या घटकावर प्रश्न आपणास येऊ शकतो. आता पुढचा प्रश्न, संशोधन आराखडा म्हणजे काय. तर याचं बरोबर उत्तर आहे डी, संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. संशोधन आराखडा म्हणजे संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. पुढचा प्रश्न बघू. डॅश डॅश परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते. याचं बरोबर उत्तर आहे इंडक्टिव्ह, प्रवर्तनात्मक. प्रवर्तनात्मक परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते. मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. तर मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक निगमनात्मक पद्धत हा आहे, डिडक्टिव्ह मेथड. आता पुढचा प्रश्न आहे, संशोधन करताना
डॅश डॅश या बाबींचा उपयोग केला जातो, त्यांचा योग्य क्रम आपणास लावायचा आहे. मग आता आपण लक्षात घेऊ की पहिला आपण काय करतो बाबा, पहिला आपण नंबर 3 म्हणजे संशोधनाची समस्या ओळखतो. नंतर आपण काय करतो, संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतके ठरवितो. नंतर पद्धतीशास्त्र ठरवितो. नंतर मिळालेल्या गुणात्मक किंवा संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करतो आणि नंतर फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे सी. पुढचा प्रश्न, एखाद्या संशोधन अहवालाच्या संदर्भात डॅश डॅश याचं उत्तर आहे बी. वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते. कुठलेही गृहीतक या डॅश डॅश या प्रकारे मांडता येत नाही. कुठलेही गृहीतक हे सामान्य या प्रकारे मांडता येत नाही. एफ चाचणी ही, आता लक्षात घ्या, स्टॅटिस्टिक्समध्ये अनेक चाचण्या आहेत. झेड चाचणी आहे, एफ चाचणी आहे. अशा चाचण्यांचा अभ्यास देखील तुम्हाला करायचा आहे. संशोधनामध्ये काही गोष्टी संख्याशास्त्राच्या येतात, त्यामुळे संख्याशास्त्राचा संशोधनाच्या दृष्टिकोनातून आपणास येथे अभ्यास करावायचा आहे. यामध्येच हा घटक तुमचा कंप्लीट होईल. आता एफ चाचणी ही गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल. याचं उत्तर बरोबर आहे, कॅन बी आयदर डिपेंडंट ऑन द हायपोथेसिस. संख्याशास्त्राचा अभ्यास करताना चाचण्या लक्षात घेणं आपल्यास गरजेचं आहे. त्यात कोणत्या चाचण्या, तर एफ चाचणी, झेड चाचणी, टी चाचणी, काय स्क्वेअर चाचणी, या अशा चाचण्यांच्या डिटेलमध्ये पॉईंट्स काढून अभ्यास करून आपण परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. पुढचा प्रश्न, प्रायोगिक संशोधनाचे डॅश डॅश करता येते. तर याचं प्रायोगिक संशोधनाचे नेमकेपणाने नियंत्रण करता येते. एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा डॅश डॅश याने दर्शविला जातो. तर नियतकालिकाचा दर्जा ठरविताना इम्पॅक्ट फॅक्टरने दर्शविला जातो. तर एच इंडेक्स कशाला वापरतात हे देखील आपणास माहीत पाहिजे. मग गुगल सर्च करून आपण या गोष्टींची माहिती अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रश्न, संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने डॅश डॅशवर अवलंबून असते. तर याचं पर्याय बरोबर उत्तर ए, त्याच्या समर्पकतेवर, इट्स रिलेव्हन्स. संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने त्याच्या समर्पकतेवर अवलंबून असते. खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे. तर खालीलपैकी प्रमाणभूत नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झालेला संशोधन लेख. आता बघा, संशोधन समालोचक अहवाल, नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक, अनेक लेखकांनी लिहिलेले व 2015 साली प्रसिद्ध झालेले ग्रंथ हे मूळ स्रोत नाही आहेत. तर प्रमाणभूत नियतकालिक म्हणजे जे UGC अप्रूव्ड जी लिस्ट असते त्या मासिकामध्ये प्रसिद्ध झालेला संशोधन लेख हा मूळ स्रोत म्हणून ग्राह्य धरला जातो. एका संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या 1941 साली 2 कोटी होती. ती 2000 साली 6 कोटी इतकी झाली. या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन डॅश डॅश असे होईल. तर उत्तर आहे, तर या अभ्यासाचं वर्णन हे दीर्घकालीन, कारण कालावधी मोठा आहे. डॅश डॅश या अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाही. आता तुम्ही जर संशोधनाचे प्रकार वाचले असतील तर तुम्हाला हे उत्तर लगेच येईल. म्हणजेच ऐतिहासिक अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाही. खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे. तर याचं उत्तर आहे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, स्तरीय नमुना निवड. तर आता सॅम्पलिंग मेथड तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यात कोटा सॅम्पलिंग जास्त इम्पॉर्टंट आहे, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग इम्पॉर्टंट आहे. या अशा गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये परीक्षेला जाताना माहीत असायला हव्यात. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रीय अभ्यासासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडीत आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे प्रत्यक्ष वस्तुस्थिती. क्षेत्रीय अभ्यासासाठी खालीलपैकी प्रत्यक्ष वस्तुस्थिती निगडीत आहे. आपण डॅश डॅश चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबंधपणे लिहू शकतो. आता कशी चिंतन क्षमता पाहिजे संशोधकाकडे, तर तर्कसंगत. याचं उत्तर आहे तर्कसंगत चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबंधपणे आपण लिहू शकतो. खालीलपैकी एका डॅश डॅश ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. तर याचं उत्तर आहे एंड नोट. खालीलपैकी एक म्हणजे एंड नोट ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. संशोधन लेखाचे सुरुवातीस डॅश डॅश लिहिला जातो किंवा लिहिली जाते. आता सिंपल प्रश्न आहे हा, खूपच सारांश ॲब्स्ट्रॅक्ट लिहितो आपण.
जो प्रस्ताव तत्कालीन स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास डॅश डॅश हे गृहीतके असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे कार्यकर, वर्किंग. जो प्रस्ताव तात्कालिक स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास कार्यकर गृहीतक असे म्हणतात. ज्या संशोधन पत्रिकांचा डॅश डॅश उच्च असतो, आता इथं लक्ष द्या, ज्या संशोधन पत्रिकेचा डॅश डॅश उच्च असतो त्या इतर पत्रिकेपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे असे सर्वसाधारण समजले जाते. तर इम्पॅक्ट फॅक्टर. आता बघा, तोच प्रश्न परत फिरवून विचारला गेला आहे पुढील परीक्षेमध्ये. म्हणजे तुम्हाला जर सूचकांक, प्रभाव, इम्पॅक्ट फॅक्टर ह्या गोष्टी माहीत असतील तर तुमचा 2 मार्क फिक्स होतील. या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते. आता कोणते? कार्यशाळा, वर्कशॉपच्या माध्यमातून लहान गटांनी, म्हणजे वर्कशॉप एक लहान गट धरला जातो की समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल. हा वाक्यांश समानार्थकता चे उदाहरण होय. सुलिखित डॅश डॅश संभाव्य वाचकांना आक्रोश करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधारसामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल. याचं उत्तर आहे शीर्षक. शीर्षक हे संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल असं शीर्षक आपणास कोणत्याही संशोधन अहवालाला देणं गरजेचं आहे. जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभबिंदू म्हणून वापरता येतो त्यास गृहीतक असे म्हणतात. याचं बरोबर उत्तर आहे ए, गृहीतक. आकडे बिनचूक दर्शवण्यासाठी डॅश डॅशचा वापर होतो. सोपा प्रश्न आहे हा. कोष्टक, टेबल आपण वापरतो. आकडे बिनचूक दर्शवण्यासाठी टेबलचा वापर आपण करतो. एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाचे बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता? तर समालोचक लेख, रिव्ह्यू आर्टिकल हा विश्वसनीय स्रोत असतो. एखाद्या नियतकालिकाचे संशोधकांसाठी सर्वकष महत्त्व दर्शवणारा सर्वोत्तम सूचक डॅश डॅश हा आहे. परत हा प्रश्न आलाय, इम्पॅक्ट फॅक्टर आहे. आता आपल्याला वाटेल ह्याचं इम्पॅक्ट फॅक्टर, मात्र याचं उत्तर आहे आयगेन गुणक, आयगेन फॅक्टर. सत्यशोधनासाठी संवाद पद्धती डॅश डॅश यांनी दिली. याचं बरोबर उत्तर आहे सॉक्रेटिस. जर एक चल नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती डॅश डॅश ही आहे. तर याला प्रायोगिक पद्धती. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? तर गृहीतके कसे पाहिजे? तपासणी सक्षम पाहिजेत, वस्तुनिष्ठ पाहिजेत, संबोधन त्यात स्पष्टता देखील पाहिजे, मात्र त्यात गुंतागुंत नसली पाहिजे. चा प्रश्न पाहूया. आता बघा, जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर वितरणाचे बहुलक डॅश डॅश असेल. आता इथं मीन मेडियन मोडचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर इथं आता आपल्याला मोड काढायचा आहे. तर मोड कशाने दर्शविला जातो? झेड या अक्षराने दर्शवला जातो. तर या ठिकाणी मोड काढण्यासाठी झेड इज इक्वल टू 3m मायनस 2 3m, m म्हणजे मीडियन आणि 2x डॅश म्हणजे मीन. तर इथे काय मीन 3 कंसात मीन किती दिलं आहे? मीडियन किती आहे? 22 वजा 2 कंसात मीन किती आहे? तर 20. मग 3 गुणिले 22 66 व 20 गुणिले 2 40. 66 वजा 40 तर याचं उत्तर 26. या सूत्रानुसार तुम्ही मोड काढू शकता. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास काय म्हणतात? तर साधा सरळ प्रश्न आहे, प्लॅगरिझम, वाङ्मय चौर्य असे म्हणतात. जूनमध्ये होणाऱ्या सेट व नेट परीक्षेसाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. शिवाय यामधील काही प्रश्नांची रिव्हिजन देखील होऊ शकते आपणास, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा अट्टाहास मी केलेला आहे. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इथून पुढं मी अशाच घटकांबद्दल प्रश्नावली घेऊन येणार आहे पुढील आठवड्यामध्ये. तरी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.